हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आपला नेक्स्ट अपडेट जो होता, जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आपलं फार्म एक्सटेंड करत आहात. तर आपण आपलं फार्म जे आहे ते एक्सटेंड केलेलं आहे. आधी इथे बंद होतं, आता आपण ते छान इथे वाढवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे आता एक्सपांड झाल्यानंतर ह्यांना संपूर्ण फिरायला इथे मातीमध्ये फिरण्यासाठी मस्त छान जागा झालेली आहे. म्हणजे आता ते आरामात फिरू शकतात. दुपारच्या वेळेमध्ये त्यांना छान इकडे झाडाखाली सावली असते, तिकडे ते बसू शकतात. तर अशा प्रकारे हा सेटअप तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण ही जाळी लावलेली आहे आणि वरून देखील हे बंद केलेलं आहे. तर हा एक पूर्ण सेटअप आपला रेडी झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये ते दिवसभर, जसं तुम्ही इथे बघू शकतात की मातीमध्ये जे कीटक असतात, म्हणजे जे नॅचरल फीड असते ते त्यांना मातीमध्ये दिवसभर चरून इकडे त्यांना ते प्रोटीन्स जे असतात नेसेसरी ते मिळतात. प्लस त्यांना आपण भाजीपाला इतर खाणं देखील देतो. तर हे आपला हा सेटअप कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपण बऱ्याच वेळा यूट्यूबवरती लाईव्ह देखील जाणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण नॉर्मली कोंबड्या दुपारी काय करतात किंवा त्यांचं डेली रुटीनमध्ये काय असते हे बघण्यासाठी आपण लाईव्ह व्हिडिओज देखील करणार आहेत. ते सोडून आपली जी लहान पिल्ले होती ती देखील छान वाढता आहेत. आता ही जवळपास 15 दिवसाची झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. तर छान ॲक्टिव्ह पिल्लं आहेत आणि त्याचबरोबर आपण ह्यांना सकाळी खायला प्यायला देखील दिलेलं आहे. तर आतमध्ये जाऊया. आपली जी कुडूक कोंबडी होती जी अंड्यांवरती बसलेली आहे, तर ती 5 तारखेला अंड्यांवरती बसली होती. तर त्याचा अपडेट आपण बघणार आहेत. तिला बसण्यासाठी वैशिष्ट्य म्हणजे आपण हा कॉर्नर जो आहे तो तिच्यासाठी डेडिकेटेड ठेवलेला आहे. हे जे तुम्हाला बॅरिगेड्स दिसत आहेत त्याच्या मागे आपण तिला अंड्यांवरती बसवलेलं आहे. मी तुम्हाला कॅमेरा रोटेट करून दाखवायचा प्रयत्न करतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्या मागे म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, हे तुम्ही पाहू शकता. तर ही जी आपली कुडूक कोंबडी आहे, तुम्ही बघू शकता की ही अंड्यांवरती अशी बसलेली आहे. तर ही मागच्या आता 5 तारखेपासून ह्याच्यावरती बसलेली. आज 12 तारीख आहे, म्हणजे जवळपास 6 ते 7 दिवस झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ही अंडी जी आहेत. तर ही जी कुडूक कोंबडी असते हिचं वैशिष्ट्य असं म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की ही कोंबडी अंड्यांवरून अजिबात उठत नाही. ही फक्त दिवसातून एक 5-10 मिनटं खायला प्यायला उठते, परंतु इतर वेळ म्हणजे दिवस रात्र या अंड्यांवरतीच बसून असते. तुम्ही पाहू शकता ही आपली हा जो आवाज करते, तर कुडूक कोंबडी जी असते ही अंड्यांवरती बसल्यानंतर असाच आवाज करते. ती थोडी ॲग्रेसिव्ह होते. तुम्ही तिचे डोळे देखील पाहू शकता की थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात. म्हणजे ती अंड्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी असं ॲग्रेसिव्हनेस डेव्हलप करते. तर आता साधारणपणे 21 दिवस ही अंड्यांवरतीच बसून राहणार आहेत आणि 21 दिवसानंतर ह्याच्यातून लहान पिल्ले निघणार आहेत. ही एक आपली कुडूक कोंबडी आहे. त्याचबरोबर अजून एक कुडूक कोंबडी आहे. तर आपण आता हिला बसून देऊया, डिस्टर्ब नाही करत. आपली आणखी एक इथे देखील एक कुडूक कोंबडी आहे, हे तुम्ही पाहू शकता. तर हे कुडूक कोंबडीचं वैशिष्ट्य असते म्हणजे ती आपली बॉडी जी आहे ती संपूर्णपणे एक्सपांड करते. जसं आपण त्याच्या जवळ जाणार, हा एक ॲग्रेसिव्हनेस असतो. तर ही देखील कोंबडी अंड्यांवर बसलेली आहे आणि एक कोंबडी इथे आहे, ही देखील अंड्यांवर बसलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही अंड्यांवरची ही जी अंडी आहे ती बसली. तर अशा प्रकारे हे कुडूक कोंबडीचं वैशिष्ट्य असते. आता ही कोंबडी जी आपण लास्ट टाइम बघितली, आता ही बाहेर निघून साधारणपणे खाऊन पिऊन पुन्हा त्या जागेवर येऊन बसेल. तर अशा प्रकारे आपल्या या फार्मचं अपडेट आहे. तर सकाळची वेळ आहे आणि सर्व कोंबड्या बाहेर, हा तो एरिया आहे जो मी तुम्हाला आधी दाखवला, तर छानपणे फिरतायत. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेटेड राहूया. थँक्यू.